नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 यामधील पहिल्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत. यापूर्वीचे व्हिडिओ आपण नक्कीच पाहिले असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉइंट पाहणार आहोत डार्विन्स थिअरी ऑफ अ नॅचरल सिलेक्शन. आजचा जो आपण पॉइंट विचारात घेतो तो म्हणजे डार्विन्स थिअरी ऑफ अ नॅचरल सिलेक्शन. डार्विनने नॅचरल सिलेक्शन वरती जी थिअरी मांडली याचा अर्थ काय, तर निसर्ग निवडीचा सिद्धांत. आपण पृथ्वी तलावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहतो किंवा वनस्पती पाहतो, तर जे निसर्गाला जुळवून घेतात तेच पुढे टिकून राहतात आणि जे निसर्गाला ऍडजस्ट करून घेत नाहीत तेच नष्ट होतात. हे सारांशाने या थेअरीमध्ये मांडले. बघूयात नेमकी थेअरी काय आहे ते. चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of the plants and animals. Depending upon the observations of those specimens, he published the theory of a natural selection, which preaches the survival of a fittest. पहा, सर्व्हायव्हल ऑफ अ फिटेस्ट याचा अर्थ काय, तर निसर्गामध्ये मी जगण्यासाठी जे लायक प्राणी किंवा वनस्पती असतील, जे पात्र असतील किंवा ज्यांनी स्वतःमध्ये असे बदल केलेले असतील की जे निसर्गामध्ये जुळवून घेऊ शकतात, तेच फक्त टिकतात आणि बाकीचे जे आहे ते काळाच्या ओघामध्ये नष्ट होतात. सो फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश्ड अ बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ अ स्पेसिस. डार्विन यांनी एक पुस्तक पब्लिश केलं की ज्या पुस्तकाचं टायटल होतं ओरिजिन ऑफ अ स्पेसिस. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce proliferically. All the organisms compete with each other in a life-threatening manner. ज्या वेळेला हे सजीव जगत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असते, म्हणजे स्पर्धा असते, जगण्यासाठी संघर्ष त्यांच्यामध्ये चालू असतो. सो इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन वी शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. या स्पर्धेमध्ये जे विनर असतात, म्हणजे स्पर्धेमध्ये जे ज्यांचं वर्चस्व जास्त असेल असे सजीव टिकून राहतात आणि जे तुलनेने कमी पडतात ते नष्ट होतात. However, beside this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. पहा, मी सुरुवातीपासून सांगतोय की निसर्गामध्ये जे सजीव जुळवून घेतात निसर्गाला तेच टिकून राहतात, परंतु ज्यांच्यामध्ये असे बदल घडत नाहीत ते मात्र सजीव नष्ट होतात. Sustaining and selected organism can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific character. पहा, आता याच्यामध्ये जे सजीव जगलेले आहेत किंवा जगत आहेत त्यांच्यामध्ये काही बदल होतात आणि थोडे थोडे हे बदल जे आहे ते प्रत्येक पिढीमध्ये घडत जातात. एकूण काय, तर मूळची जी स्पेसिस आहे त्याच्यामध्ये आपल्याला बदल हे पर्यावरणाच्या अनुषंगाने झालेले आपल्याला पाहायला मिळतात. And Darwin's theory of a natural selection was widely accepted for a long duration. डार्विननी ही जी थेरी मांडली नॅचरल सिलेक्शनची, ही खूप कालावधीपर्यंत जगानं मान्य केली किंवा ते ऍक्सेप्ट केली. However, some objections were raised against the theory. पण जरी ही थेरी सगळ्यांनी ऍक्सेप्ट केली असली त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन घेतले गेले, म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी काढण्यात आल्या. त्या कोणत्या आहेत आपण बघूयात. सो सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर, त्यामध्ये ज्या त्रुटी होत्या किंवा उणीव होत्या, ज्या ऑब्जेक्शन घेतले गेलेत ते कोणते आहेत आपण बघूयात. पहिलं पहा, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आपण इव्होल्युशनचा अभ्यास करतोय आणि त्याच्या अनुषंगाने आपण डार्विनची थेरी पाहतोय. इव्होल्युशनची प्रोसेस चालू आहे, बरोबर आहे, परंतु या डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन थेरीमध्ये एक्झॅक्टली इव्होल्युशनची प्रोसेस कशी होते याच्याबद्दलचा उल्लेख आपल्याला आढळत नाही. सेकंड बघा, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. सजीवांमध्ये युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन होतात, परंतु हे बदल नेमके कसे घडतात हे या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं नाहीये. हे एक त्याचं लिमिटेशन आहे. नेक्स्ट बघूया, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट शो स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. पहा, काही सजीवांमध्ये जे बदल घडतात तर काही एकदम स्लो चेंजेस असतात, म्हणजे सावकाश होणारे बदल असतात, तर काही अब्रप्ट चेंजेस असतात, म्हणजे अचानक झालेले बदल किंवा सडन झालेले चेंजेस असतात. तर हे स्लो किंवा सडन झालेले चेंजेस आहेत त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन या थेअरीमध्ये आपल्याला आढळत नाही. Irrespective of all these objections, Darwin's work on evolution has been a milestone. जरी या त्रुटी आपण सांगत असलो तरी सुद्धा या इव्होल्युशनचा अभ्यास करत असताना डार्विनची जी थेरी आहे ही खूप महत्वाची आहे, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की तो एक माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड म्हणून काम करत आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. यामध्ये पहा, चार्ल्स रॉबर्ट डार्विन, त्यांचा जन्म आहे 1809 आणि मृत्यू जो आहे तो 1882 चा.
द इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्होल्युशन. थिअरी ऑफ इव्होल्युशन जे आहे हे डार्विन यांनी मांडली आणि इंग्लिश बायोलॉजिस्ट ते होते. He showed that all the species of the living organisms have been gradually evolved over the period of thousands of years. पहा, इव्होल्युशन म्हणजे एक्झॅक्टली काय, तर हजारो वर्षाचा कालावधी गेल्यानंतर उत्क्रांतीची प्रक्रिया घडली किंवा इव्होल्युशन जे आहे ते झालं फ्रॉम द कॉमन अँसेस्टर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज जे विकसित जीव किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण जीव पाहतो, खरं तर त्यांचे अँसेस्टर जे आहेत ते कॉमन असले पाहिजेत. He proposed that principle of a natural selection is responsible for this evolution. आणि सगळ्यात महत्वाचं डार्विनचं जे काम आहे ते म्हणजे नॅचरल सिलेक्शन. निसर्ग निवडीचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि हा निसर्ग निवडीचा सिद्धांत उत्क्रांतीच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला माहिती देतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात, लॅमार्किझम. खरं तर लॅमार्किझम, जसं आपण डार्विनच्या बाबतीत आपण माहिती पाहिली तसं नेक्स्ट सायंटिस्ट आहेत लॅमार्क. इथं फोटो दिलेला पहा, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. तर त्यांनी जी थेअरी मांडली त्याला लॅमार्किझम म्हटलं जातं. खरं तर ही थेअरी खूप प्रख्यात आहे की जे प्राण्यांच्या होते असं त्यांनी सांगितलं की प्राण्यांच्यामध्ये ज्या अवयवांचा ते वापर करतात किंवा ज्या शरीराच्या भागांचा वापर केला जातो तर ते विकसित होतात आणि ज्यांचा वापर केला जात नाही ते काळाच्या ओघामध्ये नष्ट होतात. तर असं एक मुख्य सिद्धांताचं जे तत्व आहे हे लॅमार्किझम बद्दल आपल्याला सांगता येईल. एक्झॅक्टली त्यांनी काय काय माहिती दिली बघूयात. Jean Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and reason behind those morphological changes is activities or the laziness of that organism. पण थेरी अतिशय सिंपल आहे, नीट जर लक्ष देऊन आपण ऐकलं तर लगेच आपल्या लक्षात येईल. लॅमार्कने जी थेरी मांडली ही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस वरती डिपेंड करते. लक्षात येते, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस कोणाच्या बाबतीत. आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय पहा, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाह्य रूपकीय दृष्ट्या शरीराच्या बाह्य भागामध्ये जे बदल होतात त्यांचं त्यांनी कन्सिडरेशन केलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. अँड दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आणि शरीराच्या बाहेरच्या भागामध्ये जे बदल होतात हे उत्क्रांतीला जबाबदार आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि याचं कारण काय, रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस. प्राण्यांमध्ये ऍक्टिव्हिटी वाढणं किंवा लेझीनेस, ज्याला आपण आळशीपणा म्हणतो. लक्षात येतं का बघा, म्हणजे काही अवयवांचा काही प्राणी जास्त वापर करतात तर काहींच्या बाबतीत कमी केला जातो. अति वापर करण्यामुळे त्याचा विकास होतो, तर ज्यांचा वापर होत नाही असे जे ऑर्गन असतील ते नष्ट होत जातात. ही कॉल्ड धिस कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. आणि हा जो कन्सेप्ट आहे त्याला नाव काय दिले त्यांनी, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. म्हणजे अवयवांचा वापर करणं किंवा न करणं याच्यावरती आधारित थेरी आहे. इथं तुम्हाला उदाहरणं सांगता येईल, पण आपण लक्षात घेऊ शकतो की काही प्राण्यांच्या बाबतीत त्यांनी अवयवांचा वापर केला नाही आणि त्यामुळे नष्ट झाले. आपल्या मानवाच्या बाबतीत सांगता येईल की मानव जे आहेत ते माकडांपासून विकसित झाले आणि आपल्या पूर्वजांना आधी शेपटी होती, परंतु ही शेपटी काळाच्या ओघात नष्ट झाली. त्याची काय कारण झाली, तर पूर्वीच्या काळीची जगण्याची जी पद्धत होती, जी लाईफस्टाईल होती ती चेंज झाली. त्यावेळेला शेपटीचा वापर केला गेला. नंतर आपण हाताचा वापर जास्त करायला लागलो, शेपटीचा वापर केला गेला नाही आणि परिणामी लाखो वर्षाच्या कालावधीमध्ये हळूहळू ही शेपटी नष्ट होण्याची प्रक्रिया चालू राहिली आणि आज शेपटी नसलेला मानव आपण प्राणी पाहतोय. लक्षात येत आहे, म्हणजे ऑर्गनचा वापर न केल्यामुळे तो नष्ट झाला. याच्याबद्दलची माहिती आपण यापूर्वी पण आपण पाहिलेली आहे पहा. आणि दुसरं आपल्याला असं सांगता येईल की ज्या ऑर्गनचा वापर केला जातो तो त्यांचा विकास जास्त होतो. याचं एक्झाम्पल जिराफ हे आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल पहा, जिराफची डायग्राम दिलेली आहे. जिराफाच्या बाबतीत असं आढळलं की जिराफ जे आहे ते झाडाच्या वरच्या बाजूला शेंड्याला असणारी कोवळी पानं खातात आणि त्यामुळे ते सतत त्यांच्या मानेला ताण द्यायचे आणि त्याचा परिणाम म्हणून मानेचा विकास झाला किंवा मानेची जी लांबी आहे ती वाढली गेली, जिराफाची उंची वाढली. म्हणजे पुढचे पाय आणि मान याला ताण दिल्यामुळं असंख्य पिढ्या ह्या झाल्या. लाखो वर्षानंतर त्यांच्यामध्ये हा बदल झाला. म्हणजे कधी काळी जिराफ जे आहे ते छोट्या मानेचे किंवा रेग्युलर साईजचे होते, पण त्याचा वापर करण्यामुळे मानेची आणि पुढच्या पायाची उंची वाढली गेली. लक्षात येत आहे, म्हणजे वापर करण्यामुळे त्यात विकास होत गेला. तर मानवाच्या शेपटी बाबतीत वापर न करण्यामुळं शेपटीची जी काय म्हणू आपण अस्तित्व होतं ते नष्ट झालं. Further, he said that the neck of a giraffe has become too long due to the browsing on leaves of a tall plants by extending their neck for several generations. पहा, मी आता सांगितलं तुम्हाला
की यूज आणि डिसयूज थेअरी आपण पाहतोय, यामध्ये पहिल्यांदा यूज विचारात घेतोय. जिराफाच्या बाबतीत त्यांनी त्यांच्या मानेला एक्सटेंड करणं, ताण देणं, स्ट्रेच करणं ही पिढ्यानपिढ्या प्रक्रिया चालू ठेवली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या मानेची लांबी वाढली. Similarly, shoulders of the ironsmith have become very strong due to the frequent hammering movements. आता आणखीन एक एक्झाम्पल आपल्या मानवाच्या बाबतीत दिले पहा. सिमिलरली शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ ज्याला आपण लोहार म्हणतो, लोहार काम करतात ना, लोखंडाच्या वरती वेगवेगळे आकार देऊन वस्तू बनवण्याचं काम करणारे, तर हे जे लोहार काम करतात, सतत त्यांना जे काही लोखंड असेल तापलेलं त्याच्यावरती घनानं घाव घालावं लागतात, हातोडीने घाव घालावे लागतात आणि साहजिकच शोल्डरला भरपूर ताण पडत असल्यामुळं त्यांच्या पिढ्यांमध्ये हे शोल्डरची डेव्हलपमेंट प्रक्रिया जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्षात येत आहे. सो द शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे हे लोहार जे आहेत, लोहार काम करणारे, लोखंडावर काम करणारे लोक, त्यांच्या शोल्डरची विकास हा जास्त पाहायला मिळतो. का? ड्यू टू द फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. हॅमरिंग म्हणजे हातोडीनं घाव घालण्याचं काम हे सतत करत असल्यामुळं त्यांच्या शोल्डरला व्यायाम झाला आणि त्याचा विकास झाला. विंग्स ऑफ द बर्ड्स लाईक द ऑस्ट्रिच अँड इमो हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आणखीन एक एक्झाम्पल दिले पहा. पक्षी काही दिलेले आहेत. कोणत्या पक्ष्यांचं आहे? तर ऑस्ट्रिच अँड इमो. ऑस्ट्रिच आणि इमो हे जे पक्षी आहेत त्यांनी त्यांच्या पंखाचा वापर कमी केला आणि साहजिकच वापर कमी केल्यामुळं ते पंखातलं बळ जे आहे ते नाहीस झालं आणि पंख आता त्यांचे काम करत नाहीत. Legs of the birds like the swan and the duck have become useful for the swimming due to living in water. पहा आणखीन एक एक्झाम्पल दिलंय. लेग्स ऑफ अ बर्ड्स लाईक अ स्वान अँड डक. स्वान आणि डक ज्याला हंस पक्षी म्हणतो आपण आणि बदक जे आहेत ते पाण्यामध्ये पोहण्यासाठी पायाचा वापर करतायत आणि त्यामुळे त्यांच्या पायाची जी बोटं आहेत त्याच्यामध्ये स्किनचा एक पडदा तयार झाला आणि वल्ल्यासारखा त्यांना उपयोग करता येऊन पाण्यामध्ये ते पोहू शकतात. म्हणजे पायाचा वापर वल्ल्यासारखं करण्यामुळं त्यांच्या पायामध्ये विकास होत गेला हे असं आपल्याला सांगता येईल. Then in water and snakes have lost their legs by modification in their body for burrowing habitat. सापांच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल स्नेक्समध्ये सापांना बिळं करण्याची सवय आहे आणि बिळं करण्यासाठी किंवा बिळांच्या निर्मितीमध्ये पायाचा अडथळा होत होता आणि त्यांच्या शरीरामध्ये असे काही बदल होत गेले की त्यांचे पाय हे नष्ट झाले. So all these examples are of a type of acquired characters and transferred from one to another generation. Acquired character. Acquired character? Acquire म्हणजे प्राप्त करणे किंवा मिळवणे. म्हणजे या प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल किंवा ही जी उदाहरणं काय सांगतायत तर त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या आवश्यकतेनुसार या प्राण्यांनी अवयवांचा वापर केला आणि साहजिकच त्याच्यामध्ये विकास होत गेला. So this is called the theory of inheritance and the acquired characters or Lamarckism. म्हणजे हे जे आपण सांगतोय ही थिअरी ऑफ इनहेरिटन्स आहे, अनुवंशाशी रिलेटेड. आणि कुठली थिअरी आहे? अक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम. म्हणजे गरजेनुसार अवयवांचा वापर केला आणि त्यामुळे त्यात विकास होत गेला म्हणून याला थिअरी ऑफ इनहेरिटन्स बट ऑफ अ अक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हटलं जातं. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू द स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू द नो यूज at all was widely accepted, but transfer of those character from generation to generation was rejected. पहा म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला असं लक्षात येतंय की शास्त्रज्ञ काही थेरी मांडतायत, मतं मांडतायत आणि त्यांचं बऱ्याचशा कालावधीपर्यंत ऍक्सेप्ट केलं जातं, मान्य केलं जातं. परंतु ज्या वेळेला संशोधन आणखीन पुढच्या टप्प्यात जातं त्यावेळेला त्यात काही दोष किंवा उणिवा ज्याला आपण त्रुटी असं म्हणतो, ऑब्जेक्शन घेतले जातात. त्याप्रमाणे इथं काय ऑब्जेक्शन आलं परत? Those character from generation to generation was rejected. कुठले कॅरेक्टर? पहा डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ऍक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर. पहा म्हणजे वापर केला तर ऑर्गन विकसित होत आहेत परंतु जर वापर नाही केला तर ऑर्गन नष्ट होतात हे सांगितलं. परंतु हा झालेला बदल नेक्स्ट जनरेशन मध्ये कसा जातो हे मात्र त्यांना सांगता आलं नाही. Because it had been verified many times that modification brought in use are not transferred to the next generation and thereby Lamarck's theory was disproved. म्हणून लॅमार्कने जी थेरी मांडली होती की बऱ्याच वेळेला झालेले बदल हे पुढच्या जनरेशनमध्ये जात नाहीत म्हणजे त्याचे हेरिडिटी जे चेंजेस आहेत नेक्स्ट जनरेशनमध्ये येणारे हे घडत नाहीत म्हणून ही थेरी जी आहे ती डिस्प्रूव्ह झाली. The living organism can transfer the character which it has acquired to the next generation and this is called ancestry of a acquired character. पहा ancestry of a acquired character म्हणजे काय?
तर एका पिढीमध्ये जे बदल झालेले असतील ते पुढच्या पिढीमध्ये कॅरी केले जातात किंवा पुढच्या पिढीमध्ये जातात. या टॉपिकमध्ये आणखीन एक पॉईंट आपल्याला पाहायचं आहे. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये पहा, इथं फोटोग्राफ दिलेला आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांचा फोटोग्राफ. त्यांचा जन्म आहे 1744 आणि मृत्यू आहे 1829 चा. हा त्यांचा एकूण कालखंड आहे. त्यांच्या कार्याबद्दल माहिती बघूयात. लॅमार्क प्रपोज दॅट द ऍक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. त्या जे काही ऑर्गॅनिझम असतील त्यांच्या ऍक्टिव्हिटी किंवा त्यांच्या ज्या कृती आहेत या खरं इव्होल्युशनला जबाबदार आहेत. हा पॉईंट नीट लक्षात घ्या. ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्ह सहभाग असेल तर डेव्हलपमेंट होईल, आणि जर यूज नाही केला म्हणजे लेझिनेस असेल, आळस जर असेल त्या ऑर्गनच्या वापराचा, तर ते नष्ट होतात. These French naturalists propose that each animal or the plant undergoes some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation. म्हणजे सजीवाच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलं की प्राणी असतील किंवा वनस्पती असतील तर त्यांच्यामध्ये काही बदल घडत जातात त्यांच्या लाईफ स्पॅननुसार, अँड दो चेंजेस आर ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन अँड सच चेंजेस ऑकर इन नेक्स्ट सबसिक्वेंट जनरेशन टू. आणि त्यांच्यामध्ये हे बदल पुढं पुढं प्रत्येक पिढीमध्ये चालू राहतात, आणि ज्या ऑर्गनचा यूज होतो ते विकसित होत जातात आणि ज्यांचा यूज होत नाही ते मात्र विकासामध्ये किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये आपल्याला आढळत नाही. इंटरनेट इज माय फ्रेंड. आपल्याला काही नेटवरती माहिती पाहायला सांगितलेलं पहा. कलेक्ट द पिक्चर्स अँड द इन्फॉर्मेशन ऑफ द व्हेरियस स्पेसीज ऑफ द मंकीज फ्रॉम द इंटरनेट. माकडांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपण पाहतो. कधी ट्रिपला गेलेला असेल तर आपण नक्की पाहिले असतील. तर नेटवरून माकडांच्या ज्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. चला यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात. स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे नवीन स्पेसीज तयार होणं. पहा, इव्होल्युशनची प्रक्रियेबद्दल आपण माहिती घेतोय. उत्क्रांतीची प्रक्रिया. तर ही उत्क्रांती घडत असताना नवीन स्पेसीजची निर्मिती कशा पद्धतीने होते त्याविषयी बघूयात. So formation of a new species of the plants and animal is the effect of evolution. इव्होल्युशन प्रोसेसचा रिझल्ट म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या नवीन प्रजाती तयार होतात. स्पेसीज याचा अर्थ काय? प्रजाती किंवा जात ज्याला आपण म्हणतो. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ द ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. पहा, स्पेसीज हे नेमकं आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो? तर स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. ह्या एक असा ऑर्गॅनिझमचा समुदाय असतो दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स. त्या प्रजातींपासून किंवा त्या इंडिव्हिज्युअल्स पासून रिप्रोडक्शन क्षम किंवा प्रजनन क्षम अशा पुढच्या पिढी निर्माण होतात. आणि हे कसं घडतं? बाय द नॅचरल रिप्रोडक्शन मेथड. इच स्पेसीज ग्रोज इन अ स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. विशिष्ट प्रजाती जी आहे एका विशिष्ट भूभागामध्ये किंवा प्रदेशामध्ये ती विकसित होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. देअर फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. या वेगवेगळ्या प्रजातींच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचं अन्न, त्यांचे जीवन जगण्याची पद्धती किंवा प्रजनन क्षमता, ॲबिलिटी जी आहे त्याचा जो कालावधी आहे हा वेगवेगळा आढळतो. However, genetic variation is responsible for the formation of a new species and the earlier one. सगळ्यात महत्त्वाचं काय की जेनेटिक व्हेरिएशन जे घडत आहे, जेनेटिक मेकअप जो चेंज होतो हा सगळ्यात महत्त्वाचा जबाबदार आहे. कशासाठी? तर नवीन स्पेसीज तयार होण्यामध्ये. आणि नेमकं हे नवीन स्पेसीज कशा तयार होतात? फ्रॉम द अर्लियर वन. म्हणजे मूळचे जे सजीव आहेत त्यांच्यात बदल होतात, म्हणजेच इव्होल्युशन होतं आणि त्यातून नवीन स्पेसीजची निर्मिती होते. Besides geographical and the reproductive changes are also responsible. आणि सगळ्यात महत्वाचं इव्होल्युशन प्रक्रियेमध्ये जिओग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह चेंजेस हे दोन्ही जे आहेत हे तितकेच जबाबदार आहेत. सिमिलरली जिओग्राफिकल अँड द रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू द स्पेसिएशन. पहा, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काही वेळेला भूप्रदेश बदलून गेल्यामुळं किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन झाल्यामुळं, आयसोलेशन याचा अर्थ वेगळं होणं, विलग होणं, तर त्याचा परिणाम सुद्धा नवीन स्पेसीजच्या निर्मितीमध्ये होतो. म्हणजे आपण सध्या माहिती घेतोय की नवीन स्पेसीजची निर्मिती नेमकी कुठल्या कारणानं घडते किंवा कशा पद्धतीने घडते. नेक्स्ट अतिशय महत्वाचा पॉइंट आपल्या परीक्षे दृष्टीने आहे तो आपण विचारात घेतोय, तो म्हणजे ह्युमन इव्होल्युशन. मानवामध्ये जी उत्क्रांती झाली, जे बदल होत गेले, त्याचे उत्क्रांती कशी झाली याच्याबद्दलचे जे टप्पे आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to the evolution. खरं तर आज जो विकसित मानव पाहतोय तर हा विकसित मानव जो आहे तो अतिशय छोट्या अगदी जो
अतिशय छोट्या अशा जीवापासून निर्मिती झाली. झाडावर राहणाऱ्या अगदी छोट्या खरुताईसारख्या छोट्या जीवापासून मानवाची निर्मिती झाली. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture given below. मानवाची जी उत्क्रांती झाली ती नेमकी कशा पद्धतीने घडत गेले, त्यातले टप्पे कसे आहेत हे पुढे आपल्याला चार्टमध्ये दिलेले आहे. जस्ट एकदा चार्ट पहा. अगदी सुरुवातीला झाडावर आढळणारा हा छोटा जीव आपल्याला दिसतोय. त्यानंतर थोडासा आकारामध्ये वाढलेला म्हणजे शारीरिक आकार वाढला, मेंदूचा आकार वाढला, शारीरिक आणि बौद्धिक क्षमता जी आहे ती विकसित होत गेले आणि हे वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळत आहेत. Last dinosaur disappeared approximately 7 crore years ago. पहा इथं डायनोसॉर जे आहेत त्याच्याबद्दल आपण नक्कीच ऐकलं असेल. तर डायनोसॉर जे आहे ते कधी काळी पृथ्वीवरती त्यांचं खूप राज्य होतं. सगळीकडे डायनोसॉरची संख्या होती किंवा वर्चस्व होतं. परंतु असे विकसित जीव साधारणतः 7 करोड वर्षापूर्वी पृथ्वीवरून नष्ट झाले. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestor who were more or less similar to the modern lemurs. पहा, आता या डायनोसॉरचा कालखंड संपल्यानंतर माकडांमध्ये विकासाचा जो टप्पा आहे किंवा इव्होल्युशनची प्रोसेस आहे ती पाहायला आपल्याला आढळते. आणि पहा नेमकं काय सांगितलं, ॲट दॅट टाइम मंकी लाईक अॅनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्व्ड. मंकी सारखे म्हणजे माकडासारखे जे प्राणी आहेत ते विकसित झाले आणि त्यांची सुरुवात कशापासून झाली, who were more or less similar to the modern lemurs. आज जे आपण लेमर्स पाहतो तर अशा प्राण्यांपासून या माकडांची विकास किंवा डेव्हलपमेंट ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. टेल ऑफ these monkeys like the animals of the Africa is said to be disappeared about 4 crore years. आफ्रिकेमध्ये माकडं आढळतात तर त्यांची शेपटी नष्ट होण्याची जी प्रक्रिया आहे, टेल इज टू बी डिसअपियर्ड 4 करोड इयर्स अगो. म्हणजे 4 करोड वर्षापूर्वी ही शेपटी नष्ट होण्याची प्रक्रिया झाली. They developed due to the enlargement in their brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. उत्क्रांतीचे टप्पे नीट लक्षात घ्या. अगदी झाडावरच्या छोट्या जीवापासून विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. इव्हॉल्व्ड ड्यू टू द एनलार्जमेंट इन ब्रेन. सगळ्यात महत्वाचं विकासामध्ये ब्रेन जो आहे तो महत्वाचा आहे आणि हातामध्ये पण विकास झाला. मेंदूचा आणि हाताचा विकास झाल्याचा परिणाम म्हणून एप लाईक ॲनिमल्स डेव्हलप झाले. Meanwhile, these ape-like animals reached the south and northeast Asia and finally evolved into the gibbon and orangutan. आता हे जे एप लाईक प्राणी होते ह्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचले. कुठं, साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया या ठिकाणी पोहोचले आणि त्याचा परिणाम म्हणून 2 प्रजाती विकसित झाल्या, जिबॉन आणि ओरांगुटान. या 2 प्रजाती निर्माण झाल्या. The remaining ape-like animals stayed in Africa and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. त्यातले जे काही उर्वरित होते किंवा राहिलेले जे अॅनिमल्स होते हे आफ्रिकेमध्ये राहिले आणि त्यांच्यापासून नंतर गोरिला आणि चिंपॅन्झी यासारखे स्पेसिस इव्हॉल्व्ह झाले आणि हा जो कालावधी आहे साधारणतः 2.5 करोड इयरचा आहे. Evolution of some of the 2 crore year old species of the apes seems to be occurred in a different way. 2 करोड वर्षापूर्वी जर आपण पाहिलं काही ओल्ड स्पेसीज आहेत एप्सच्या, ह्या विकसित झाल्या आणि एका वेगळ्याच मार्गाने त्यांचा विकासाचा जो टप्पा होता तो आक्रमित राहिला. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर इटिंग फूड अँड अदर वर्क. आणि ही जी प्रजाती होती त्यांचा हाताचा उपयोग खाण्यासाठी आणि इतर काही कार्य करण्यासाठी करत होत्या. ठीक आहे. आता हे जे ह्युमन इव्होल्युशन आहे त्याच्यासाठी जर्नी ऑफ अ ह्युमन हा एक टप्पा किंवा चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये कालखंड आणि वेगवेगळ्या प्रजाती त्यांचे झालेले जे विकासाचे टप्पे आहेत ते बघा. एन्शियंट ॲनिमल्स लाईक द लेमर्स सुरुवातीला दिलेला आहे, त्यानंतर इजिप्थिफिकस आहे, त्यानंतर ड्रायोपेथिकस, त्यानंतर नेक्स्ट स्टेज आहे रामोपेथिकस, त्यानंतर ऑस्ट्रेलोपेथिकस, देन स्किल्ड ह्युमन, मॅन विथ इरेक्ट पोस्चर, निंडरथल मॅन अँड क्रो मॅग्नॉन मॅन. असे वेगवेगळे टप्पे आपल्याला ह्या डायग्राममध्ये आणि त्यांचा कालखंड दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. Those apes started to live on the land as the forest started to decline due to the dry environment. काळाच्या ओघामध्ये पर्यावरणामध्ये काही बदल व्हायला लागले, जंगलं नष्ट व्हायला लागली, झाडी कमी व्हायला लागली आणि त्यामुळं जे झाडावरती राहणारे जे जीव होते ते झाडावरती न राहता जमिनीवरती उतरले आणि जमिनीवरती विकसित व्हायला लागले. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in an erect posture in a grassland and thereby their hands become available for use anytime. सगळ्यात महत्वाचा
हे प्राणी झाडावरून खाली उतरून जमिनीवर राहायला लागले आणि साहजिकच त्यांच्यामध्ये आणखीन एक बदल झाला, तो म्हणजे लंबार बोन डेव्हलप झालं. लंबार बोन डेव्हलप होणं म्हणजे काय, तर पाठीचा जो कणा आहे तो ताठ झाला आणि इरेक्ट ताठ उभा राहता येणं या प्राण्यांना शक्य झालं. म्हणजे दोन पायावरती उभे राहू शकल्यामुळं पुढचे जे पाय आहेत ज्याचं रूपांतर हातामध्ये झालं आणि ते हात इतर कामांसाठी फ्री झाले. So these first human-like animals with erect posture, which were using their hands and evolved about 2 crore years ago. आज जो आपण मानव पाहतो विकसित स्वतःबद्दल आपण सांगतो, खरं तर याची जी सुरुवात आहे ही जवळजवळ 2 करोड वर्षापूर्वी झालेली आहे. First recovered of a human-like animal is with us is in the form of Ramapithecus. पहिलं जे रेकॉर्ड आपल्याला आढळतं ह्युमन सारखे जे प्राणी आहेत त्यांच्या प्रजातीचं नाव काय ते, तर रामापिथिकस. रामापिथिकस म्हणजे आपण जे रामायण वगैरे ऐकतो ते त्या देवाबद्दलचं किंवा रामाबद्दलचा उल्लेख इथं नाहीये, तर रामापिथिकस एका प्रजातीला दिलेलं नाव आहे. एप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. First record of a human-like animal is with us in the form of Ramapithecus ape from the East Africa. ईस्ट आफ्रिकेमध्ये आढळणारे मानवाशी खूप साधर्म्य दाखवणारी प्रजाती म्हणजे रामापिथिकस आहे. आणि खऱ्या अर्थानं या रामापिथिकस प्रजातीपासून किंवा एप पासून आजचे विकसित ह्युमन जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. आफ्टरवर्ड दिस एप ग्रुप up in size and become more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. या रामापिथिकस जी प्रजाती आहे त्याच्यामध्ये विकसित होत गेला आणि एप सारखा जो ग्रुप आहे हा आकारानं पण वाढला आणि त्याच्यामध्ये ब्रिलियन्सी पण वाढली. म्हणजे शारीरिक विकास आणि बौद्धिक विकासात जास्त घडत गेलेला पाहायला मिळतो आणि साऊथ आफ्रिकेमध्ये ही वाढ जास्त पाहायला मिळाली. आणि हा कालखंड काय, 40 लाख इयर्स अगो, म्हणजे 40 लाख वर्षापूर्वी हे बदल झाला. आता जे आपण सांगतोय की डेव्हलपमेंट जे आहे ते दोन पद्धतीने होते. एक तर शारीरिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जी ब्रेन मधली डेव्हलपमेंट आहे, तुम्ही पहा ब्रेनचा आकार जर पाहिला तर आपल्याला बदल पाहायला मिळतोय. ओल्ड जे होते म्हणजे पूर्वीच्या काळचे जे आदिमानव होते तुलनेने मेंदूचा आकार लहान म्हणजेच बौद्धिक क्षमता कमी होती आणि त्याचा आकार वाढल्यामुळे क्षमता ही वाढत गेली. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago, and a skilled human developed. जीनस होमो ज्याला आपण म्हणतो, ह्युमन बिईंगला होमोसेपियन्स आपण म्हणतो, तर यातलं जीनस होमो जे आहे साधारणतः 20 लाख वर्षापूर्वी त्याची डेव्हलपमेंट सुरू झाली आणि त्याच्यापासूनच आजचा जो स्किल्ड ह्युमन बिईंग आहे तो डेव्हलप झाला. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. साधारणतः 15 लाख वर्षापूर्वी आज जे आपण मानव पाहतो की जे दोन पायावर चालतात किंवा सरळ उभे राहू शकतात यांच्या विकासाला सुरुवात झाली. इट मे हॅव एक्झिस्टेड इन द चायना अँड इंडोनेशिया ऑफ द एशियन कॉन्टिनेंट. आशिया खंडामध्ये चायना आणि इंडोनेशियाचा जो भाग आहे याच्यामध्ये हा विकासाचा टप्पा जो आहे तो सुरू झाला. Then next point बघूयात, evolution of a upright man continued in the direction of developing its brain for the period of about 1 lakh years, and meanwhile it discovered the fire. मानवी मेंदूचा जो विकास आहे तो होत गेला. आता आपण पाहतोय की एशियन कॉन्टिनेंटमध्ये जे डेव्हलपमेंट होणारी एक फेज होती त्याच्यामध्ये जो बदल झाला तो असा की अपराईट मॅन, पूर्णपणे दोन पायावरती व्यवस्थित उभा राहणं की जेणेकरून हातानं कौशल्यपूर्ण वापर हाताचा करता यायला लागला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंदूचा विकास जो आहे तो सगळ्यात जास्त झाला आणि हा जो कालखंड आहे साधारणतः 1 लाख वर्षापूर्वीचा आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला मेंदूचा विकास झाला, मानवाच्या मध्ये जी उत्क्रांती झाली किंवा खूप मोठा बदल झाला तो म्हणजे अग्नीचा शोध, डिस्कव्हरी बाय फायर, म्हणजे अग्नीचा शोध लागला. ब्रेन ऑफ अ 50,000 इयर्स ओल्ड मॅन, 50,000 वर्षापूर्वीच्या माणसाच्या मेंदूचा जर विचार केला, हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व्ड टू द एक्सटेंड अबाउट इट कुड बी कन्सिडर्ड ॲज द मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन ऑर द होमोसेपियन. साधारणतः 50,000 वर्षापूर्वी आपल्याला असं म्हणता येईल की मानवाच्या मेंदूमध्ये इतका विकास झाला होता की जो होमोसेपियन मॅन जो आहे किंवा आज आपण ज्याला वाईज मॅन म्हणतो या अर्थानं या मेंदूचा विकास झालेला होता. नेक्स्ट बघूयात, निंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अ वाईज मॅन. वाईज मॅन ज्याला आपण विद्वान म्हणता येईल, विद्वान माणूस जो आहे त्याची जी सुरुवात आहे ही निंडरथल मॅन पासून झाली. निंडरथल मॅन म्हणजे एक टप्पा आहे विकासाचा, त्याला आपण नाव देतो ते द क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 इयर्स अगो अँड आफ्टरवर्ड. साधारणतः 50,000 वर्षापूर्वी एक जी फेज होती विकासाची त्याचं नाव आहे क्रो मॅग्नॉन मॅन. आणि
त्याचंच रूपांतर नंतर कशामध्ये झालं पाहिजे, दिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. नंतरचा जो विकास होता तो मात्र तुलनेनं खूपच फास्ट झाला आणि आधुनिक मानव, विकसित बुद्धिवान मानव जो आहे तो त्याची निर्मिती झाली. अबाउट 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. 10,000 वर्षापूर्वी मानवानं शेती करायला म्हणजे त्याच्या बुद्धीच्या जीवावरती सुरुवात केली. इट स्टार्टेड टू रिअर द कॅटल हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. प्राणी पाळायला सुरुवात केली, पाळीव प्राणी जे आहे ते पाळायला सुरुवात केले आणि शहरांची निर्मिती, गावांची निर्मितीची प्रक्रिया आहे ही सुरू झाली. कल्चरल डेव्हलपमेंट टू प्लेस आणि याच्यामधून सांस्कृतिक जो विकास आहे, संस्कृतीची निर्मिती जी आहे ती सुरू झाली. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago. साधारणतः 5,000 वर्षापूर्वी लेखन कला जो आहे त्याची सुरुवात झाली. दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड. आणि सगळ्यात महत्वाचं, लेखन कला आल्यामुळं 5,000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास जो आहे तो नोंदवला गेला. मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 years ago. आधुनिक किंवा विकसित जे शास्त्र म्हणतो साधारणतः 400 वर्षापासून त्याच्यामध्ये खूप प्रगती व्हायला लागली. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड. आणि याच्यामधून इंडस्ट्रियल सोसायटी म्हणजे औद्योगिकरणाची प्रक्रिया सुरू झाली, कारखानदारी सुरू झाली. वॉज एस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years ago. साधारणतः 200 वर्षापूर्वीपासून हे उद्योगधंदे किंवा व्यवसायामध्ये खूपच भरभराट झाली. नाऊ वी हॅव रीच्ड ॲट धिस. आणि सध्या अशा उच्चतम विकसीच्या अवस्थेला सध्याच्या दृष्टीने म्हणतो आपण पोहोचलेलो आहोत. अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ अ ह्युमन अँसेस्ट्री. म्हणजे आज एवढ्या विकासाच्या टप्प्यावरती पोहोचल्यानंतर आपण विचार करतोय की आपले पूर्वज कशा पद्धतीचे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, डेव्हलपमेंट कशी झाली. खरं तर हा जो विकासाचा टप्पा आहे हा अंतिम नाहीये. उत्क्रांतीची प्रक्रिया, इव्होल्युशन ही प्रोसेस अव्याहत चालूच राहणार आहे आणि आणखीन विकसित जे जीव असतील ते नक्की डेव्हलप होत जाणार. मला वाटतं आजच्या जो व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली हे तुम्हाला नक्की समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. म्हणजे मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.